मॉर्निंग सर्वांना, शुभ रविवार। तर आता फ्रेश आपल्या आंघोळ वगैरे झालेले आहे आता। तर आता बाकी सगळं नाश्ता वगैरे झालेला, तर जेवण बनवायचं बाकी। तर स्पेशल कोणीतरी येणार आहे गावावरनं, ते तुम्हाला दाखवणार आहे। तर आता इथं बाकीची तयारी करून ठेवली, कपडे वगैरे सगळं झाले, देवपूजा वगैरे पण झालेली। आता माझी लास्ट आंघोळ होती, म्हणजे आंघोळ झाली। आता लास्टपर्यंत व्हिडिओ पहा, कोण येणार आहे आमच्या घरी, आज काय काय मेनू असणार आहे जेवणामध्ये ते पण तुम्ही नक्की पहा। तर आज मी बनवणार आहे मक्खन पनीर मसाला। तर रेसिपी तुम्ही नक्की पहा, तुम्हाला आवडेल। तर इथं मी ना कांदा, टमॅटो आणि काजू वगैरे आणि हिरवी मिरची वगैरे ना वाटून घेतलेली, म्हणजे पहिल्यांदा सगळं भाजून घेतलेलं आहे जिरं वगैरे टाकून। त्याच्यानंतरला मी ते ज्या कढईमध्ये मी जे पनीर फ्राय केलं होतं ते पनीर फ्राय करून त्याच कढईमध्ये मसाला मी फ्राय केलेला आहे। 5 ते 10 मिनिट आपल्याला मसाला तेल सुटतपर्यंत फ्राय करायचा आहे। तर इथं छान असं मी फ्राय करून घेतलेला आहे मसाला। त्याच्यानंतर एका साईडला मी ना मटर ठेवले होते बॉईल करायला, फ्रीजरचे होते, फक्त 5-10 मिनिटं बॉईल करायला लागतात। तर इथे वाटलेल्या मसाल्याचं पाणी आहे ते मी नंतरला टाकणार आहे। तर हा जो मसाला आहे पनीर मक्खन मिक्स मसाला आहे, त्याचं मी पनीर आज भाजी बनवणार आहे। खूप छान आणि टेस्टी, आणि जशी आपण बाहेरून हॉटेलमधून आणतो सेम तशीच होते, सेम म्हणजे सेम टेस्ट तशी लागते। तरी तर मी ना तरी येण्यासाठी ना बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे, बाकी कोणते मसाले नाही वापरले, आणि थोडी हळद टाकलेली आहे। तर आता छान असं परत एकदा मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे बटर, अमूलचं बटर, ते लास्टला टाकणार आहे। तर आता इथं छान असं आपण ना जे पाणी आहे वाटणाचं ते मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। पाणी टाकल्यानंतरला त्याच्यामध्ये मग आपलं मटर पनीर वगैरे उकळे आल्यानंतरला टाकणार आहे, मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे। तर ते हे बॉईल झालेलं आहे, तर आता गॅस बंद करूया आपण। त्याच्यानंतर हे जे पनीर मटर आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। तोपर्यंत इथं छान असं बघा तेल पण सुटलेलं आहे आपल्या भाजीला मसाल्याला। तर कोणाकोणाला ही रेसिपी आवडली नक्की कमेंट्स करून सांगा। तर आज स्पेशल कोण येणार आहे ते पण नक्की पहा। तर अचानक आलेले आहेत, ते का आलेले आहे ते तुम्हाला मी सांगणार आहेच। तर इथं पाहू शकता किती छान अशी तरी आलेली आहे। त्याच्यानंतर आपण हे वाटाणे आहे ते वाटाण्याचे म्हणजे टाकून घेणार आहे। तर आता याला एक उकळी आल्यानंतरला आपण त्याच्यामध्ये जो मसाला आहे तो टाकणार आहे, आणि त्याच्यानंतरला पनीर टाकणार आहे। तर लगेच टाकायचं नाही, पहिल्यांदा याला उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आल्यानंतरलाच टाकायचं आहे पनीर, कारण का आधी जर टाकलं तर पनीर हे होतं। तर आणि आता पाहू शकता उकळीमध्ये हे मसाला टाकायचा आहे, खूप छान लागतो हा मसाला। हा तिखट वगैरे काहीच नसतं, फक्त त्याची टेस्ट वेगळी असते। तर हा पाहू शकता उकळी आलेली आहे, ते उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण पनीर टाकून घेऊया। पनीर टाकल्यानंतरला छान एक 5 मिनिटं परत एकदा छान उकळी येऊन गॅस मंद आचेवरती ठेवायचा आहे, जेणेकरून पाहू हे होऊ शकतं। तर तुम्ही पनीर फ्राय करून पण टाकू शकता किंवा असंही टाकू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं टाकू शकता। तर मी इथं फ्राय केलेलं आहे, तुम्ही असं पण टाकू शकता, जसं ज्याला आवडेल त्याने तसं हे केलं। तर आता इथे 10 मिनिटं आपल्याला छान असं बारीक गॅस करून शिजवून घ्या, म्हणजे हे करून घ्यायचं आहे। शिजलेला आहे, पण त्याचा जो मसाला आहे त्याची टाकलेला त्याची टेस्ट पूर्ण आपल्या याच्यामध्ये उतरते। आणि त्याच्यानंतरला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बटर। तर बटर टाकलं ना तर एकच नंबर लागते ही मक्खन पनीरची भाजी। तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि नक्की सांगा मला कमेंट्स करून कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी। आणि आता इकडं बाजूला बनवणार आहे मी गरम गरम ज्वारीच्या भाकरी। तर संडे होता, तर आम्ही नॉनव्हेज दसरा झाल्यावरती खातो, त्याच्यामुळे संडेला काही नॉनव्हेज बनवत नाही आम्ही, दसरा झाल्याशिवाय नॉनव्हेज खात नाही। तर इथं कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेली आहे। कोथिंबीर टाकल्यानंतरला आता इकडं मी काय करत आहे, ह्या एका साईडला भाकरी बनवून घेणार आहे। भाकरी बनवल्यानंतरला मी 4 भाकरी बनवायच्या आहेत मला। भात वगैरे माझा सगळा झालेला आहे, कुकर मी सकाळीच लावला होता। तर इथं पटापट भाकरी वगैरे बनवून घेते आता मी। तर आता इथं मी फटाफट भाकरी बनवून घेतला, कारण का व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून फास्ट घेतलेला आहे। एक साईडला भाजी पण झाली आपली छान अशी, आणि एका साईडला तर मी भाकरी बनवून घेणार आहे। भाकरी बनवताना ते बटर मी टाकून घेते आणि छान असं झाकून ठेवून देणार आहे। आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे, बटर टाकल्यानंतर गॅस बंद करून ठेवायचं, जेणेकरून आपलं बटर जे आहे ते गरम याच्यामध्ये छान असं वितळून जाईल। तर आता ह्या साईडला मी भाकरी बनवून झालेली आहे, ती भाकरी टाकून घेते पटकन, कारण का
जे बटर जे आहे ते मी पूर्ण चाटून पुसून त्याला टाकून देते, कारण का असं थोडंही वायाला घालत नाही, मला वायाला घालायला आवडत नाही. तर इथं भाकरी बनवून घेतला पटापट, 4 भाकरी बनवून घेतल्या. तर पाहू शकता इथं तुम्ही मक्खन पनीर मसाला कसा झालेला आहे, नक्कीच तुम्ही पाहू शकता. इथं पापड आहेत, तर इथं कांदा आहे, इथं ज्वारीच्या भाकरी आहेत 4. तर इथं भाकरी बनवलेल्या आहे खूप छान. आणि तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तिकडे भात आहे आणि दूध आहे. तर या तुम्ही पण जेवायला संडे स्पेशल. तर गावावरून कोण आला आहे ते तुम्हाला आता मी दाखवते, कोण आलेलं आहे. तर इथे भांडी घासून घेते एवढे आणि तुम्हाला दाखवते. तर चला, तर हे पाहू शकता तुम्ही इथं जे आहेत ते माझे सासरे आलेले आहेत गावावरनं. तर ती सोडायला चाललेले आहेत. तर बाय.